नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रावण बनसोडे. परत एकदा तुमचं या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपल्याला नवीन चॅप्टर चालू करायचा आहे, दॅट इज कन्साइनमेंट अकाउंट्स. तत्पूर्वी आपल्याला एक दोन गोष्टी माहिती असायला पाहिजेत. सगळ्यात अगोदर आपल्याला बिझनेसची डेफिनेशन माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर बिझनेस कशा पद्धतीने केला जातो ते माहिती असायला पाहिजे. अगोदर पाहूया आपण बिझनेस म्हणजे काय. तर बिईंग अ कॉमर्स स्टुडंट प्रत्येकाला बिझनेस व्यापार म्हणजे काय माहिती असेलच. तरीसुद्धा सांगतो की प्रॉफिट मिळवण्याच्या हेतूनं केलेली कोणतीही कृती म्हणजे व्यापार होय. बिझनेस म्हणजे फॉर मेकिंग प्रॉफिट ऑर अर्निंग प्रॉफिट, त्याच्यासाठी केली जाणारी प्रत्येक ॲक्टिव्हिटी म्हणजे बिझनेस होय. मग प्रत्येक बिझनेसमन बिझनेस करतच असतो. बिझनेस कशासाठी केला जातो तर प्रॉफिट मिळवण्यासाठी. प्रॉफिट कसा मिळवला जातो तर जास्तीत जास्त सेल करून प्रॉफिट या ठिकाणी कमवला जातो. मग जास्तीत जास्त सेल करायचे असेल तर बिझनेस इन्क्रीज करावा लागतो, बिझनेस वाढवावा लागतो. एकाच ठिकाणाहून जर बिझनेस चालू असेल तर त्याचे सेल त्या एरियापुरतं, त्या लोकेशनपुरतं मर्यादित असेल. आणि जर बिझनेस वाढवला, इन्क्रीज झाला तर सेल डिफरंट कंट्रीजमध्ये किंवा डिफरंट सिटीजमध्ये असू शकते. डिफरंट सिटीज किंवा डिफरंट लोकेशनवरती जर सेल होत असेल तर तिथूनही त्याला प्रॉफिटच मिळवणार आहे. त्या ठिकाणी तो वस्तू विकणार, तिथूनसुद्धा पैसा मिळवणार, त्याचा बिझनेस वाढणार. मग डिफरंट लोकेशनवरती वस्तू विकण्याच्या दोन पद्धती आहेत परत. एक आहे त्या ठिकाणी ब्रांच ओपन करा, तिथं तुमचा स्टाफ अपॉइंट करा. स्टाफ अपॉइंट केल्यानंतर तिथून तुमच्या हेड ऑफिसमधून त्या ब्रांचला काही गुड्स पाठवून द्या आणि त्या ठिकाणाहून सेल करा. हा झाला एक. याच्यासाठी खर्च लागतो मोठ्या प्रमाणात. बिझनेस वाढवायचा म्हणल्यावर ब्रांच अकाउंटिंग करायचं म्हटल्यानंतर तिथं ब्रांच ओपन करा, तिथं नवीन स्टाफ हायर करा, त्यांना सॅलरी द्या, तिथले एक्सपेन्सेस. ओके. पण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खर्च आहे आणि चांगल्या पद्धतीचा बिझनेससुद्धा आहे हा. बट ज्या व्यक्तीला फक्त काही सिजनल करायचं आहे, एका ठराविक लिमिटेड पुरतं, एका ठराविक पिरियड पुरतंच त्याला त्या लोकेशनवरती वस्तू विकायच्या आहेत, तर तो कन्साइनमेंट प्रिफर करेल. काय प्रिफर करेल? कन्साइनमेंट. कारण कन्साइनमेंटमध्ये कसं असतं, सपोज माझं लातूर या ठिकाणी बिझनेस आहे आणि मला कुठंतरी पुणे किंवा मुंबई किंवा गुजरात, अहमदाबाद कुठंतरी वस्तू विकायच्या आहेत. मग मला एकाच वेळी फक्त वस्तू विकायच्या आहेत. मला तिथं ब्रांच प्रिपेअर करणं, ब्रांच तयार करणं, स्टाफ हायर करणं, त्याच्यानंतर त्यांना सॅलरी देणं परवडेल का? नाही. तर मी काय करणार, मला एकदाच बिझनेस करायचा आहे म्हणून मी त्या ठिकाणी एखादा एजंट पाहील तिथं आणि ते एजंटला काय सांगेल की माझ्या एवढ्या एवढ्या वस्तू आहेत आणि त्या एवढ्या एवढ्या किमतीच्या आहेत, मला सेल करून दे. ही जी मेथड आहे या मेथडलाच कन्साइनमेंट म्हटलं जातं. म्हणजे सपोज आपण काही तिथं असणाऱ्या एजंटला, एजंट कशासाठी काम करतो तर कमिशनसाठी काम करत असतो. तिथं असणाऱ्या एजंटला वस्तू पाठवून द्यायच्या आणि पाठवून दिल्यानंतर तो एजंट आपल्या वस्तू म्हणजे लातूरच्या व्यक्तीच्या वस्तू सेल करून देईल फॉर अ कमिशन. कमिशनसाठी तो काम करणार आहे. ओके. या थ्रूसुद्धा तुम्ही काय करू शकता, बिझनेस करू शकता. आणि अगदी कमी वेळामध्ये त्या ठिकाणी तो एजंट जो आहे तो वस्तूची विक्री करेल आणि तुम्हाला त्याचे पैसे परत करून देईल. त्याला कमिशन द्यावं लागेल. हा कन्साइनमेंट हा एक प्रकार आहे वस्तू विकण्याचा. डिफरंट लोकेशनवरती जाऊन हा महत्त्वाचा इम्पॉर्टंट असा प्रकार आहे. तर याचीच आपल्याला अकाउंटिंग करायची आहे, शिकायचं आहे. बघूया काय सांगितलं आहे. इन दिस डे ऑफ ग्लोबलायझेशन, ॲडव्हर्टाइजमेंट अँड रिव्हॉल्वेशन इन द मीन्स of communication, the market for commodity have expanded from local level to international level. It is the ethical and social responsibility of business make available particular articles to consumer easily and timely. This is possible whenever. आता हे सगळं theoretical सांगितलं. मीनिंग पाहूया कन्साइनमेंटचा. तर when goods are sent by the owner or the principal to his agent. बघा काय म्हणताय, गुड्स आर सेंट बाय, गुड्स पाठवल्या कोण, ओनरनं किंवा प्रिन्सिपॉलने, मालकानं, टू हिज एजंट, त्याच्या एजंटला, और एनी रिप्रेझेंटेटिव्ह किंवा त्याच्या रिप्रेझेंटेटिव्हला, गुड्स विकून देणाऱ्या व्यक्तीला, ऑन द कंडिशन ऑफ सेलिंग गुड्स,
कशासाठी तर गुड्स सेल करण्यासाठी. ऑन बिहाफ फॉर विच लेटर विल बी गिवन कमिशन ॲट अ स्पेसिफाईड रेट ॲज अ रेम्युनरेशन इज कॉल्ड ॲज कन्साइनमेंट. म्हणजे आता सांगतो की कन्साइनमेंट म्हणजे नेमकं काय. तर बिझनेसच्या ओनरनं गुड्स पाठवणं, गुड्स सेंट बाय द ओनर. गुड्सच्या मालकानं किंवा ओनरने गुड्स हे एजंटला किंवा त्याच्या रिप्रेझेंटेटिव्हला विकून दे, सेल करून दे आमच्या वतीनं तू सेल करून दे त्या डिफरंट लोकेशनवरती. आणि त्याला नंतर आम्ही काय करणार आहोत, कमिशन पेड करणार आहोत. म्हणजे वस्तू विकून देण्याच्या स्वतःच्या मालकाच्या वस्तू विकून देण्यासाठी जो एजंट अपॉइंट केला जातो आणि त्याच्या थ्रू जी सेल करून घेतली जाते त्याला कन्साइनमेंट म्हणायचं आहे. आणि जो वस्तू विकून देतो तर त्या व्यक्तीला एका स्पेसिफाईडनी त्याचं रेम्युनरेशन एक स्पेसिफिक रेटने त्याला कमिशन दिलं जातं. यालाच कन्साइनमेंट म्हणायचे. द पर्सन हू सेंड गुड्स इज कॉल्ड ॲज कन्सायनर. जो व्यक्ती गुड्स पाठवतो त्याला कन्सायनर म्हणतात. MCQसाठी लक्षात ठेवा. अ पर्सन हू सेंड द गुड्स, असा व्यक्ती जो गुड्स पाठवतो त्याला काय म्हणायचं, कन्सायनर. ही इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल द प्रॉफिट अँड लॉसेस अलॉंग विथ ऑल द एक्सपेन्सेस अँड रिस्क इफ एनी. हाच व्यक्ती म्हणजे मालक जो आहे तो सर्वस्वी त्या कन्साइनमेंटच्या प्रॉफिटला किंवा लॉसला किंवा सगळ्या एक्सपेन्सेसला किंवा इन्कमला, रिस्कला, सगळ्याला जबाबदार असणारा व्यक्ती म्हणजे मालक होय. गुड्स सेंड करणारा होय, कन्सायनर होय. अ पर्सन हू सेंड द गुड्स, जो व्यक्ती गुड्स सेंड करतो त्याला कन्सायनर म्हणतात. आणि कन्सायनरच सगळ्या प्रॉफिटला, सगळ्या लॉसेसला रिस्पॉन्सिबल असतो. जर प्रॉफिट झाला तर प्रॉफिटही त्याचाच आहे, लॉस झाला लॉसही कन्सायनरचाच आहे. कन्सायनर म्हणजे कोण, अ पर्सन हू सेंड द गुड्स, असा व्यक्ती ज्याने गुड्स सेंड केलेले आहेत कन्साइनमेंटला. मग याचे कॅरेक्टरिस्टिक वैशिष्ट्य काय आहेत रे कन्साइनमेंटचे, तर बघा. द गुड्स आर सेंड बाय द कन्सायनर टू कन्सायनी फॉर द पर्पज ऑफ सेल. गुड्स पाठवले जातात का, फुकट पाठवले जात नाहीत किंवा फक्त गिफ्ट म्हणून पाठवले जात नाहीत, तर ते गुड्स जे आहेत ते सेल कर म्हणून एजंटला फॉरवर्ड केले जातात, कन्सायनीला फॉरवर्ड केले जातात. दोन कन्सेप्ट लक्षात घ्या. कन्सायनर म्हणजे कोण बेटा, तर अ पर्सन हू सेंड द गुड्स, असा व्यक्ती जो वस्तू पाठवत आहे त्याला कन्सायनर म्हणायचं आहे. आणि ज्याला वस्तू भेटत आहेत, जो वस्तू विकून देणार आहे, जो तो एजंट आहे, त्या एजंटला कन्सायनी असं म्हटलं जातं. मग मालक जो आहे तो एजंटला वस्तू पाठवतोय कशासाठी, तर सेल करून देण्यासाठी. तर याला कन्साइनमेंटच्या भाषेत काय म्हणायचं आहे, अ पर्सन हू इज सेंड गुड्स टू कन्सायनी. अ पर्सन हू सेंड द गुड्स इज कॉल्ड ॲज कन्सायनर. आणि ज्या व्यक्तीला वस्तू भेटतात, जो वस्तू विकून देत आहे तो म्हणजे कन्सायनी. नेक्स्ट, द रिलेशनशिप बिटवीन कन्सायनर अँड कन्सायनी इज द प्रिन्सिपल अँड एजंट. रिलेशनशिप कशी आहे या दोघांमध्ये, कन्सायनीमध्ये आता क्लिअर आहे. परत तुम्ही डोळेही करायला नाही पाहिजे. कन्सायनर कोण, अ पर्सन हू सेंड द गुड्स, जो व्यक्ती गुड्स पाठवतो त्याला कन्सायनर म्हणतात. आणि ज्या व्यक्तीला गुड्स पाठवले जातात, जो वस्तू विकून देणार आहे ते एजंट आहे, एजंटलाच काय म्हणतात, कन्सायनी. मग या कन्सायनीमध्ये रिलेशनशिप काय असतं बेटा, तर रिलेशनशिप या दोघांमध्ये असतं प्रिन्सिपल आणि एजंट. म्हणजे मालक आणि त्याचा जे कोणी विकून देणारा एजंट आहे असे संबंध असतात. नेक्स्ट, थर्ड नंबर, कन्साइन इज नॉट अ सेल ऑफ गुड्स. कन्साइनमेंट पाठवलं म्हणजे एजंटला वस्तू पाठवल्या म्हणजे सेल झालं का, नाही. तर हे लक्षात ठेवा. कन्साइनमेंट का, तर आपण त्या वस्तू पाठवून दे, सेल करून दे म्हणून आपण त्या व्यक्तीला पाठवत आहोत. त्याच्यामुळं त्या एजंटला पाठवलं याचा अर्थ सेल झाला नाही. तर एजंट अल्टिमेटली सेल करणारच आहे, बट डायरेक्ट आपण वस्तू पाठवल्या तर त्याला सेल म्हणता येणार नाही. 4 नंबर, कन्सायनी ॲक्ट ॲज पर इन्स्ट्रक्शन ऑफ द कन्सायनर. कन्सायनी जो आहे, एजंट जो आहे, जो वस्तू विकून देणारा व्यक्ती आहे, तो सगळं काही सूचनेप्रमाणे, जे मार्गदर्शक सूचनेप्रमाणे ज्या कन्सायनर देतो त्याप्रमाणे काम करत असतो. म्हणजे मनानं काही करत नाही.
ज्या सूचना कन्सायनर, जो व्यक्ती मालक आहे, प्रिन्सिपल आहे, कन्सायनर आहे, त्या कन्सायनरच्या सूचनेप्रमाणे कन्सायनी काय करत असतो, काम करत असतो. कन्सायनी हॅज द राईट टू रिसीव कमिशन ऑन गुड्स सोल्ड. कन्सायनीला राईट असतो, अधिकार असतो, हक्क असतो, ज्यावेळेस तो वस्तू विकतो त्यावेळेस त्याच्यावरती त्याला कमिशन भेटत असतं. कन्सायनी ज्यावेळेस वस्तू विकून देतो, एजंट ज्यावेळेस वस्तू विकून देतो, त्याला अधिकार असतो कशाचा, तर कमिशन मागण्याचा. नेक्स्ट पुढं काय सांगितलं आहे, द राईटफुल ओनर ऑफ गुड्स इज द कन्सायनर. आणि त्या अल्टिमेटली सगळ्यात शेवटी त्या कन्साइनमेंटचा मालक कोण असतो, तर त्या गुड्सचा सगळ्याचा मालक कन्सायनर असतो. कन्सायनी इज द बेली ऑफ गुड्स, सिक्युरिटी गुड्स हिज रिस्पॉन्सिबिलिटी. कन्सायनी बेली, बिलार आणि बिलियार्ड आणि बेली नावाचा दुसरा एक प्रकार आहे, ते पाहायचा नाही, पण तो बेलीसारखं गुड्स बेलीसारखं वागत असतो. आणि सिक्युरिटी इज हिज रिस्पॉन्सिबिलिटी. आणि ते पाठवलेल्या गुड्सची सिक्युरिटी करणं ही त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते. ओके. नेक्स्ट आता हे जे आहे ते व्हिडिओ लांब होईल, पण लक्षपूर्वक बघा. कॅरेक्टरिस्टिक झाल्यानंतर इम्पॉर्टंट कन्सेप्ट याच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या. कन्साइनमेंट आत्ताच सांगितलं, ज्या वस्तू एकंदरीत पाठवल्या जातात त्या सगळ्या वस्तूला आपण कन्साइनमेंट म्हणत असतो. वेन गुड्स आर सेंट बाय द कन्सायनर टू कन्सायनी फॉर द पर्पज ऑफ सेल ऑन विच ही विल बी एंटायटल्ड टू रिसीव अ कमिशन, इट इज कॉल्ड कन्साइनमेंट. जेव्हा कन्सायनर कन्सायनीला वस्तू विकून दे म्हणून वस्तू पाठवत असतो आणि त्यावर वस्तू विकल्यानंतर कन्सायनीला काय भेटत असतं, कमिशन, यालाच एकंदरीत आपण कन्साइनमेंट म्हणणार आहोत. इन धिस गुड सेंट बाय द कन्सायनर टू कन्सायनी इज कॉल्ड ॲज आउटवर्ड कन्साइनमेंट. आणि तेच कन्सायनीसाठी, फॉर कन्सायनीसाठी ते काय असेल, इनवर्ड कन्साइनमेंट. नवीन आहे म्हणजे लक्षात ठेवा. ज्यावेळेस कन्सायनर मालक जो आहे, तो मालक ज्यावेळेस कन्सायनीला वस्तू पाठवतो त्यावेळेस कन्सायनरच्या बुकमध्ये आउटवर्ड कन्साइनमेंट म्हणून लिहिलं जातं. आणि ज्यावेळेस त्या वस्तू कन्सायनीला भेटतात त्याच्याकडं वस्तू इन होतात म्हणून त्याला इनवर्ड कन्साइनमेंट म्हटलं जातं. वस्तू कन्सायनरकडून जातात, आउट होतात म्हणून आउटवर्ड कन्साइनमेंट, आणि कन्सायनीला वस्तू त्या भेटत असतात म्हणून ते असतं इनवर्ड कन्साइनमेंट. लक्षात राहील अशी अपेक्षा. नेक्स्ट, कन्सायनर. कन्सायनर म्हणजे कोण, द पर्सन हू सेंड द गुड्स टू एजंट फॉर द पर्पज ऑफ सेल इज कॉल्ड ॲज कन्सायनर ऑर द प्रिन्सिपल. लक्षात ठेवा, असा व्यक्ती ज्याने वस्तू विकण्यासाठी, विक्रीसाठी एजंटला पाठवल्या आहेत त्या व्यक्तीला मालक किंवा कन्सायनर किंवा आपलं प्रिन्सिपल असं म्हटलं जातं. द पर्सन हू सेंड द गुड्स. आणि कन्सायनी म्हणजे कोण बेटा, द पर्सन whom goods sent on consignment is called as consignee. म्हणजे ज्या व्यक्तीला वस्तू भेटलेल्या आहेत, ज्या वस्तू कन्सायनरनं पाठवल्या आहेत, त्या वस्तू ज्या व्यक्तीला भेटल्या आहेत त्याला म्हणायचं आहे कन्सायनी. आणि अल्टिमेटली तोच वस्तू विकून देणारा असतो, त्यालाच कमिशन भेटलं जातं एका स्पेसिफाईड पिरियडनी. ओके. मग तो काय फुकट काम करत नाही, कमिशन बेसिसवरती काम करत असतो. कमिशन दुसरं तिसरं काय नाही, तर एक प्रकारचं रेम्युनरेशन असतं कन्सायनीचं. बघूयात. नेक्स्ट टर्म आहे कन्सायनीचं कमिशन. ऑन सेल ऑफ गुड्स द कन्सायनी इज एंटायटल्ड टू ए रिसीव कन्सिडरेशन इज कॉल्ड ॲज कमिशन. आणि सगळ्यात शेवटी कन्सायनीनं वस्तू विकून दिल्यानंतर त्याला जे काही भेटत असतं, त्या जे काही पैसे भेटत असतात त्याला कमिशन असं म्हटलं जातं. याचे 3 प्रकार आहेत. देर आर 3 टाईप्स ऑफ कमिशन. 1 ऑर्डिनरी कमिशन, 2 डेलक्रेडर कमिशन, आणि 3 ओव्हर रायडिंग कमिशन. ऑर्डिनरी कमिशन जे सर्वसामान्यपणे सगळीकडं वापरलं जातं, जे सेल्सवरती शक्यतो बहुधा कॅल्क्युलेट केलं जातं, ते कमिशन म्हणजे या ठिकाणी ऑर्डिनरी कमिशन. कन्साइन इज गिव्हन कमिशन ऑन द सेलिंग प्राइस ऑफ गुड्स सोल्ड or invoice price at the specified percentage. It is remuneration of consignee for work done.
हे सिम्पल कमिशन आहे. जेवढी काही तुमची सेलिंग प्राईस आहे ते त्यावरती एका ठराविक रेटनं कमिशन दिलं जातं. सपोज 10,000 गुड्स सेल केल्या आणि 5% कमिशनचा रेट ठरला तर आणि वस्तूची किंमत ₹100 तर 10,000 मल्टिप्लाय बाय जेवढी काही कॉस्ट आहे जे ₹100 मल्टिप्लाय बाय 5% 5% कमिशन आहे. 10,000 युनिट आहे. एका युनिटची किंमत ₹10 किंवा ₹100 ठरवा. 10,000 गुणाकारात युनिट गुणाकारामध्ये रेट. सिम्पल पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं. प्रॉब्लेममध्ये पाहणारच आहोत. नेक्स्ट पुढं आहे डेल क्रेडेर कमिशन. डेल क्रेडेर कमिशन हे आपण काय म्हणतो सेलला क्रेडिट सेल प्रमोट करण्यासाठी दिलं जाणार हे कमिशन आहे. लक्षात ठेवा एवढंच. इफ consignee has given the right to sell on credit by the consignor. ज्यावेळेस कन्सायनीला उधारीवर माल विक म्हणून ज्यावेळेस असं सांगत असतो त्यावेळेस दिलं जाणार. देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ बॅड डेप इन सच केस. This loss is borne by the consignor. In case of the consignee undertake responsibility or collecting the debt and bear the loss of bad debt or such a case, he will receive additional commission at a certain rate which is called as del cred commission. This commission is also calculated on total sales in the absence of any clear information. डेल क्रेडेर कमिशन म्हणजे काय? तर डेल क्रेडेर कमिशन म्हणजे लक्षात ठेवा कन्सायनीला आपण वस्तू विक म्हणून सांगितलं जातं. क्रेडिट सेल केलं तर काय होतं कन्सायनरलाच बॅड डेप जर त्या क्रेडिट सेल केल्यानंतर उधारीवर माल विकल्यानंतर जे काही क्रेडिट डेटर्स तयार होतात त्या डेटर्सनं पैसे बुडवले तर बॅड डेप्स तयार होतील आणि बॅड डेप्सचा खर्च सर्वस्वी कन्सायनरलाच बिअर करावा लागतो कारण तो एक्सपेन्सेस आहे. आणि कन्सायनी जर रिस्क घेत असेल की बॅड डेप्सचे जे काही रिस्क आहे ते मी घेतो अंडरटेक करतो त्यावेळेस दिलं जाणारं कमिशन म्हणजे डेल क्रेडेर कमिशन होय. आणि डेल क्रेडेर कमिशन हे युजली टोटल सेल्सवरतीच कॅल्क्युलेट केलं जातं. नेक्स्ट आहे ओव्हर रायडिंग कमिशन. ओव्हर रायडिंग कमिशन इफ कन्सायनर गिव्ज राईट टू consignee to sell goods above invoice price, then commission is given on excess amount over actual invoice price is called as overriding commission. नावातच आहे ओव्हर रायडिंग. जास्तीचं विकल्यानंतर इनवॉइस प्राईस ₹100 आणि ह्यानं ₹150 वस्तू विकला. जेवढ्या जास्त किमतीला विकलेला आहे नॉर्मली ₹100वरती त्याला ऑर्डिनरी कमिशन भेटणार आणि वरच्या ₹50वरती त्याला ओव्हर रायडिंग एक्स्ट्रा कमिशन भेटणार. यालाच ओव्हर रायडिंग कमिशन म्हणायचं आहे. क्लिअर आहे तिन्ही कमिशन. नेक्स्ट पुढं परफॉर्मा इनवॉइस. परफॉर्मा इनवॉइस म्हणजे काय तर बघूया. when goods are sent to the consignee, a performa invoice in the form of an invoice is sent with by the consignor. It is contain particular regards name of goods, number of quantity, weight, measurement, making, packing, etc. It is identify the same. The necessary instruction are given in it for selling goods at the invoice price or higher than invoice price along with the rate and type of commission. प्रोफॉर्मा इनवॉइस एक इन्फॉर्मेशन असते ज्याच्यामध्ये वस्तूचे नाव काय आहे, वस्तूच्या क्वांटिटी किती आहेत, नंबर्स किती आहे, किती रुपयाला विकायचे आहेत, त्याची पॅकिंग कशा पद्धतीची आहे, त्याच्यावरती मार्किंग कशा पद्धतीची आहे, त्याचं वेट किती आहे, त्याच्या क्वांटिटी किती आहे, त्याचं मेजरमेंट किती आहे, म्हणजे त्या एकंदरीत त्या गुड्समध्ये असणारं सगळं कंटेंट त्यावरती लिहिलं जातं. हा प्रोफॉर्मा इनवॉइस जो आहे तो कन्सायनीला पाठवतो. लक्षात ठेवा MCQच्या दृष्टिकोनातून परफॉर्मा इनवॉइस इज प्रिपेअर्ड बाय द कन्सायनर प्रिपेअर करतो. वस्तूची सगळी डिटेल असते याच्यामध्ये आणि इट इज सेंड टू द कन्सायनी आणि हे कन्सायनीला पाठवलं जातं. लक्षात ठेवा परफॉर्मा इनवॉइस इज प्रिपेअर्ड बाय द कन्सायनर. नेक्स्ट advance on consignment. If
consignee send some goods amount by check or bill receivable in advance prior to sale to the consigner, then it is called as advance on consignment. म्हणजे काहीच नाही, अगोदरच पैसे देणं. बिल्स ऑफ एक्सचेंजच्या माध्यमातून असेल किंवा डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून असेल, लागलीच त्या कन्साइनमेंटसोबत त्या व्यक्तीला पैसे पाठवून देणं म्हणजे ॲडव्हान्समेंट ऑन कन्साइनमेंट. नेक्स्ट आहे सगळ्यात शेवटी अकाउंट्स ऑफ सेल. सगळ्यात शेवटी कन्सायनी काय करतो, माल विकतो आणि माल विकल्यानंतर एक प्रोफार्मा पाठवत असतो, त्याला अकाउंट ऑफ सेल असं म्हटलं जातं. आफ्टर सेलिंग गुड्स, डॉक्युमेंट कंटेनिंग डिटेल रिगार्डिंग क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ गुड्स सोल्ड, सेलिंग प्राइस, एक्सपेन्सेस इनकर्ड बाय हिम म्हणजे कन्सायनी, हिज कमिशन म्हणजे कन्सायनीचं कमिशन, डिटेल ऑफ ॲडव्हान्स गिवन आणि जे काय त्या कन्सायनरनं ॲडव्हान्स दिला होतं त्याचं डिटेल देणं आर मेन्शन इट. धिस डॉक्युमेंट इज कॉल्ड ॲज अकाउंट ऑफ सेल आणि याच डॉक्युमेंटला अकाउंट ऑफ सेल म्हणतात. अकाउंट ऑफ सेल इज प्रिपेअर्ड बाय द कन्सायनी. लक्षात ठेवा, अकाउंट ऑफ सेल कोण प्रिपेअर करतं, कन्सायनी प्रिपेअर करतो आणि ते कन्सायनरला पाठवत असतो. प्रोफार्मा इनवॉइस कोण तयार करतं, प्रोफार्मा इनवॉइस कन्सायनर तयार करतो आणि कन्सायनीला पाठवत असतो. ओके, चला तर थांबूया इथं. नेक्स्ट लेक्चरमध्ये डिफरन्स पाहूया कन्साइनमेंटमधला आणि सेलमधला. अदरवाईज आपण फर्स्ट क्वेश्चनच पाहूया याचा. ठीक आहे, चला.